यशोधरा हॉस्पिटलच्या बिलिंगवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी. सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलच्या बिलिंग आणि उपचार पद्धतीवर आर.बी. भगवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने गंभीर आक्षेप घेतले आहेत. हॉस्पिटलकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून अवाजवी रक्कम आकारली जात असल्याचा आरोप करत संस्थेचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच चौकशी दरम्यान हॉस्पिटलचे जबाबदार डॉक्टर आणि चेअरमन उपस्थित नसल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. या तक्रारीवर प्रशासन आता काय कारवाई करते याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. आर.बी. देवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा अध्यक्ष मी विश्वभूषण कांबळे. गेल्या 4 तारखेपासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण केलं, परंतु प्रशासनाला जाग आली नसल्यामुळे आम्हाला काल रोजीपासून म्हणजे 10 ऑक्टोबर पासून नग्न आंदोलन या प्रशासनाच्या निषेधार्थ करावं लागत आहे. यातील हकीकत कारण म्हणजे यशोधरा हॉस्पिटलमध्ये चालत असलेला मनमानी कारभार व लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणारे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भामध्ये जनहिताचा विषय घेऊन आम्ही बसलेला आहे. ते संस्था धर्मादाय आयुक्ताची ट्रस्टी असून 90% ग्रँटेड असून त्यांना श्रेय देणारे अधिकारी जे आहेत आरोग्य अधिकारी, पहिला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्याने त्या डिग्रीला कॅपेबल आहेत का याची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग नंतर यशोधरा हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे. याची काय एकमेव कारण म्हणजे आम्ही आंदोलनाला बसल्यापासून सुनावण्या झाल्या, त्या सुनावण्या माध्यमातून आमच्या बाजूने आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हणणं घेतलं, समोरच्यांना दाबी दिला, परंतु आज तगायतपर्यंत आम्हाला लेखी पत्र दिलं जात नाही आणि फोनवरून संवाद साधलं तर आम्हाला उडवाउडवीचे उत्तर दिले जातात आरोग्य अधिकाऱ्याकडून. तरी तात्काळ आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या 15 तारखेला मी व माझे कार्यकर्ते केव्हाही कुठे आणि कधी आंदोलन उग्र स्वरूपाचं करतील, याला सर्वस्व जबाबदार आरोग्य अधिकारी आणि यशोधरा हॉस्पिटल असेल अशी मी यांना इशारा देतो. त्या समितीच्या माध्यमातून मॅडमने समोरच्यांना जे बोलवलं होतं, चेअरमन व डॉक्टर न येता तिथले पाहणारे स्टाफ लोकांना ते लोक बोलवले, परंतु सुनावणी चालू केली. एक आरोग्य अधिकारी जबाबदार अधिकारी असं नाम देखील त्याने एक कर्मचारी स्टाफच्या माध्यमातून सुनावण्या चालू केल्या. त्या सुनावणीमध्ये पेशंटचे होत असलेले आर्थिक मेडिकलच्या माध्यमातून आर्थिक नुकसान हे त्यांच्या निदर्शनास आलं. दुसरं जे अँब्युलन्स आणि हॉस्पिटलचे जे हात मिळवणूक आहे ते त्यांना दिसून आली. आणि तिसरं शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्रशासकीय मंजुरी या लोकांनी घेतले जातात आणि पेशंटकडनंही पैसे उकळले जातात. मग ह्या दोन्हीचा तफावत त्यांना दिसून आली आणि ज्या ज्या लोकांचे पैसे ते परत द्यावे अशी आमची भूमिका असल्यामुळे आरोग्य अधिकाऱ्याने आमच्या बाजूने त्या ठिकाणी बोललं, परंतु दुसऱ्या दिवशी त्यांची पूर्णतः भाषा बदलली, म्हणजे त्यांची हात मिळवणूक झालेली आहे ही गोष्ट नाकारता येत नाही.